श्री स्वामी समर्थ. मेष राशी 23 ते 29 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मेष राशीच्या मंडळींनो, हा आठवडा तुमच्यासाठी साधासुद्धा नाहीये हो. काहीतरी आतून हलवून टाकणारं घडणार आहे. सध्या तुमच्या मनात खूप काही चाललंय ना. कधी आनंद, कधी काळजी, कधी काहीतरी गमावल्यासारखं वाटणं. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारताय, मी जे करतोय ते बरोबर आहे का? माझ्या आयुष्यात पुढे काय होणार? हा आठवडा तुम्हाला काही संकेत देणार आहे. काही गोष्टी संपतील, पण त्या संपणं तुमच्या भल्यासाठीच असेल. आणि काही नवीन सुरुवात होणार आहे, जी तुमचं आयुष्य बदलू शकते. म्हणून हा आठवडा हलक्यात घेऊ नका. शेवटपर्यंत ऐका, कारण यात तुमच्यासाठी मोठा संदेश लपलेला आहे. चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. जर तुम्हाला हे राशीभविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. नोकरी, व्यवसाय आणि कामधंदा. या आठवड्याची सुरुवात थोडी जड जाणार आहे. पहिले 2 दिवस कामाचा ताण वाढलेला जाणवेल. तुमच्याकडे जबाबदाऱ्या खूप असतील, पण मदत करायला कोणी पुढे येणार नाही. तुम्हाला आतून रागही येईल. सगळं मीच का करायचं असा प्रश्न पडेल. वरिष्ठ लोकांकडून अपेक्षा वाढतील. त्यांचं बोलणं कधीकधी टोचणारं वाटेल, पण इथेच तुम्ही शांत राहिलात तर जिंकाल. कारण आठवड्याच्या मध्यापासून हळूहळू परिस्थिती बदलायला लागेल. तुम्ही जे काम मन लावून करत होतात, त्याची दखल घेतली जाईल. एखादं अपूर्ण काम पूर्ण होईल आणि त्यातून तुम्हाला समाधान मिळेल. ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांच्यासाठी हा काळ योग्य आहे. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन व्यवहार होण्याची शक्यता आहे, पण घाईघाईत निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकतं. म्हणून प्रत्येक गोष्ट नीट समजून विचार करूनच पाऊल टाका. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा चढ उताराचा असेल. आठवड्याच्या सुरुवातीला पैशांची थोडी अडचण जाणवेल. हातात पैसे कमी असल्यासारखं वाटेल. काही ठिकाणी दिलेले पैसे परत मिळायला उशीर होईल, त्यामुळे मनात काळजी वाढेल. तुम्ही विचार कराल, आता कसं सांभाळायचं. पण धीर सोडू नका, कारण गुरुवारनंतर परिस्थिती हळूहळू सुधारेल. एखादा जुना थकलेला पैसा परत मिळू शकतो किंवा अचानक एखादं उत्पन्न मिळू शकतं. तरीही खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. घरातील काही गरजा, दुरुस्ती, आरोग्य यावर खर्च होऊ शकतो. उगाच दिखावा करण्यासाठी किंवा मनाच्या भरात खर्च करू नका. हा काळ साठवणीचा आहे. प्रेम, नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप नाजूक आहे. जर तुम्ही कोणासोबत नात्यात असाल तर लहान सहान गोष्टीवरून वाद होऊ शकतात. तुम्ही काहीतरी साधं बोलाल, पण समोरचा त्याचा वेगळाच अर्थ काढेल. तुम्हाला वाटेल, मी तर मनापासून बोललो. पण इथे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अहंकार बाजूला ठेवा, कारण एक छोटा वाद मोठ्या अंतरात बदलू शकतो. आठवड्याच्या शेवटी मात्र गोडवा परत येईल. दोघांमध्ये पुन्हा जवळीक वाढेल. जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती येऊ शकते. सुरुवातीला साधी ओळख वाटेल, पण हळूहळू ती व्यक्ती तुमच्यासाठी खास बनू शकते. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण थोडं बदलत राहील. कधी सगळं शांत तर कधी अचानक तणाव निर्माण होईल. घरातील एखाद्या व्यक्तीशी मतभेद होऊ शकतात, विशेषतः जबाबदाऱ्या किंवा पैशांच्या गोष्टीवरून. तुम्हाला वाटेल, माझं कोणी ऐकतच नाही. पण लक्षात ठेवा, तुमचं एक कठोर वाक्य नातं दुखावू शकतं. थोडं शांत रहा. वेळेवर बोललात तर गोष्टी नीट होतील. आईवडिलांचा सल्ला या आठवड्यात खूप महत्त्वाचा ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य मार्ग मिळेल. आठवड्याच्या शेवटी घरात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे वातावरण पुन्हा हलकं आणि आनंदी होईल. आरोग्य आणि मनःस्थिती. या आठवड्यात तुमचं मन खूप विचार करत राहील. झोप नीट लागणार नाही. डोकं सतत काहीतरी विचार करत राहील. थकवा जाणवेल. कधीकधी काहीच करावंसं वाटणार नाही. चिडचिड वाढू शकते आणि छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागतील. हे सगळं का होतंय? कारण तुम्ही स्वतःला थोडा वेळ देत नाही आहात. थोडा आराम करा. मन शांत ठेवा. प्रार्थना, नामस्मरण किंवा शांत बसणं यातून तुम्हाला खूप हलकं वाटेल. शिक्षण आणि अभ्यास. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा थोडा कसोटीचा आहे. मन अभ्यासात लागत नाही. सतत लक्ष विचलित होतं. पण जर तुम्ही स्वतःला सावरलं तर तुम्ही इतरांपेक्षा पुढे जाऊ शकता. हा वेळ मेहनतीचा आहे. आळस टाळा. ज्यांनी अभ्यासात सातत्य ठेवलं त्यांना यश नक्की मिळेल. निर्णय, संधी आणि आयुष्यातील वळण. या आठवड्यात तुमच्यासमोर काही महत्त्वाचे निर्णय येतील. तुम्ही गोंधळात पडाल. काय करावं, काय नको. लोक वेगवेगळे सल्ले देतील, पण प्रत्येकाचा सल्ला योग्य असेलच असं नाही. तुमच्या मनाचा आवाज ऐका, कारण तुमचं मन तुम्हाला कधी चुकीच्या वाटेवर नेणार नाही. उपाय. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. हनुमान चालीसा मनापासून वाचा. लाल फूल अर्पण करा आणि ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असेल तर एखाद्या गरजूंना गोड पदार्थ दान करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होतील. एकूण हा आठवडा सुरुवातीला थोडा कठीण वाटेल, पण शेवटी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन येईल.
जर तुम्ही रागावर नियंत्रण ठेवलं, शांतपणे निर्णय घेतले आणि स्वतःवर विश्वास ठेवला. मेष राशीच्या मंडळींनो, हा आठवडा सुरुवातीला थोडा ताण, गोंधळ आणि मनात अस्वस्थता घेऊन येईल. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाहीत. काही ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल. पण इथेच तुमची खरी परीक्षा आहे. जर तुम्ही संयम ठेवला, रागावर नियंत्रण ठेवलं आणि प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळली, तर आठवड्याच्या मध्यापासून परिस्थिती तुमच्या बाजूने फिरायला लागेल. कामात हळूहळू यश दिसेल, पैशांची अडचण कमी होईल, नात्यांमध्ये गोडवा परत येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल एक नवीन आत्मविश्वास जाणवेल. हा आठवडा तुम्हाला शिकवणार आहे की घाई करून काही मिळत नाही, पण योग्य वेळी घेतलेला शांत निर्णय आयुष्य बदलू शकतो. आठवड्याच्या शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हो, हा आठवडा कठीण होता, पण त्यातूनच काहीतरी चांगलं घडलं. हा आठवडा तुम्हाला एक मोठी शिकवण देणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि संयम ठेवा. सगळं लगेच मिळणार नाही, पण योग्य वेळी योग्य गोष्ट नक्की मिळेल. हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात करून जाईल. धन्यवाद.